ज्यांच्याकरता आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालो आहोत ते माझे मित्र, माझे मोठे भाऊ, बारामती सहित तमाम महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करत आज ज्यांच्याकरता आपण सगळे एकत्रित झालो या निवडणुकीतील आपल्या सर्वांच्या उमेदवार आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, आदरणीय रामदास आठवलेजी, छगन भुजबळजी, सुनील तटकरेजी, प्रफुल्ल पटेलजी, हसन मुश्रीफजी, दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, दत्तामामा भरणेजी, धनंजय मुंडेजी, मकरंद पाटीलजी, रामराव वडकुतेजी, बाबासाहेब पाटीलजी, इंद्रनील नाईकजी, संजय बनसोडेजी, राहुल कुलजी, हर्षवर्धन पाटीलजी, सुबोध मोहितेजी, बाळासाहेब गावडेजी, वीर धवल जगदाळेजी, वासुदेव नाना काळे, सचिन सातव, परशुरामजी वाडेकर आणि दादांचा वारसा या ठिकाणी चालवण्याची जबाबदारी असलेले खासदार पार्थदादा पवार, जयदादा पवार, मंचावर उपस्थित आमचे सर्व सहकारी आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे सर्वात पहिल्यांदा मी विविध पक्षांचे आभार मानेन की या सर्व पक्षांनी हा निर्णय केला की अजितदादांच्या पश्चात ही निवडणूक होते आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण अनेक वेळा हे बघितलेलं आहे की अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते, मोठे नेते हे आपल्यातनं निघून गेल्यानंतर होणारी पोटनिवडणूक ही साधारणपणे आपण बिनविरोध त्या ठिकाणी करतो आणि म्हणूनच मी शरद पवार साहेबांचे देखील आभार मानतो। कालही त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं तुम्ही बारामतीला चाललात, आमचं पूर्ण समर्थन हे सुनेत्राताईंना आहे। ज्यावेळी या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म पडले होते त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना धनंजय मुंडेजींनी माझा फोन लावून दिला। त्यांना मी विनंती केली की महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आपण या ठिकाणी काम करावं आणि माझ्यासहित अनेक लोकांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील हा निर्णय घेतला की आपण उमेदवार उभा करणार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी ज्या उमेदवाराला समर्थन दिलेलं आहे अशा प्रकारच्या उमेदवार आमच्या सुनेत्रा वहिनी पवार या ठिकाणी आहेत आणि म्हणून या सर्वांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो। खरं तर या सभेकरता किंवा बारामतीमध्ये सभा घेण्याकरता माझ्यासहित या मंचावरचं कोणीही आलं नसतं तरी देखील तुम्ही रेकॉर्ड मतांनी वहिनींना निवडून दिलं असतं। पण आमच्याकरता ही निवडणूक नाही आहे, आमच्याकरता दादांच्या स्मृतीचा यज्ञ सुरू आहे आणि या यज्ञामध्ये आपली आहुती जर टाकली नाही तर आम्हाला जन्मभर हे वाटलं असतं की काहीतरी राहून गेलाय। कारण आपल्याला कल्पना आहे यज्ञामध्ये जर आहुती टाकली नाही तरी यज्ञ होतो, पण आपल्या मनाला रुखरुख राहते की आपण ती आहुती टाकू शकलो नाही आणि म्हणून ती आहुती टाकण्याकरता
दादांच्या स्मृती जपण्याकरता, त्या स्मृतीला उजाळा देण्याकरता, त्या स्मृतींना वंदना देण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि माझी बारामतीच्या सगळ्या मतदारांनाही विनंती आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की वहिनी निवडून येणार आहेत, पण माहिती असल्यामुळे जर आपण या ठिकाणी मतदानाला जाऊन आपली मतदान रूपी आहुती ही दादांच्या स्मृतीला दिली नाही तर आपण करंटे ठरू. आणि म्हणून जसं रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी या सांगता सभेकरता उपस्थित झालात, हीच अपेक्षा आहे बारामतीतला एक एक व्यक्ती, माता भगिनी, युवा बंधू सगळे या ठिकाणी 23 तारखेला मतदानाला जातील. आणि आजपर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातले रेकॉर्ड हे दादा करत होते, दादांच्या पश्चात वहिनींचा रेकॉर्ड हा आता बारामतीकरांना या ठिकाणी करून दाखवायचा आहे. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. खरं म्हणजे दादांच्या पश्चात अतिशय दुःखात असताना देखील आपलं दुःख बाजूला ठेवून वहिनींनी पक्षाची आणि शासनाची धुरा सांभाळली. हे कठीण काम होतं, पण आपल्या समोर जे आदर्श आहेत त्या आदर्शांनी आपल्याला हे शिकवलं आहे की स्वतःचं दुःख महत्त्वाचं नसतं, तर जनतेचा विश्वास हा अधिक महत्त्वाचा असतो. जनतेच्या प्रती आपलं कर्तव्य हे अधिक महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्या कर्तव्याच्या भावनेनं आपलं सर्व दुःख बाजूला ठेवलं आणि वहिनींनी ही धुरा या ठिकाणी स्वीकारली. अनेक लोकांना असं वाटत होतं की वहिनींनी हे कार्य हातामध्ये घेतलंय. वहिनींचा राजकीय अनुभव हा अलीकडच्या काळातला आहे. त्या खासदार झाल्यापासनं सक्रिय राजकीय क्षेत्रात त्या आल्या आहेत, त्यामुळे ही जबाबदारी त्या सांभाळू शकतील की नाही. पण इतके वर्ष सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात आणि आपल्याला कल्पना आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात वहिनींनी कार्य केलं. दादांची साथ वहिनींनी दिली, दादांच्या पाठीशी त्या उभ्या राहिल्या. त्यामुळे राजकारण देखील अतिशय जवळून त्यांनी बघितलं. नव्हे तर त्या ठिकाणी राजकारणामध्ये मागून ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या सातत्याने या बारामतीमध्ये सांभाळण्याचं काम या वहिनी करत होत्या. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं कार्य वहिनींचं मी बघितलं, मला देखील राजकारणामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून 35 वर्ष झाली आहेत. त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता काय आहे ही आता ओळखण्याची क्षमता माझी देखील तयार झाली आहे. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, दादांची स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता ही वहिनींमध्ये आहे. आणि वहिनींच्या रूपाने या महाराष्ट्राला केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर एक सक्षम नेतृत्व लाभलेलं आहे. हे या ठिकाणी सांगताना मला या ठिकाणी यत्किंचितही माझ्या मनामध्ये शंका नाही. खरं तर अजितदादा पवारांसारखं नेतृत्व हे तयार होण्याकरता अनेक तप त्या ठिकाणी लागतात. अशा प्रकारचं नेतृत्व हे अनेक आगीच्या झळी सोसत, संघर्ष करत आणि त्या ठिकाणी जनसामान्यांची मन जिंकत तयार होत असतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेलं नेतृत्व, महाराष्ट्रातल्या सर्व जाती समाजामध्ये, धर्मांमध्ये एक आपलेपणा निर्माण केलेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं असं नेतृत्व, महाराष्ट्राला कुठे न्यायचंय याची पूर्ण कल्पना असलेलं आणि त्याबद्दलचं मानचित्र असलेलं नेतृत्व
आणि हे सगळं करत असताना आवश्यक असेल त्यावेळेस कणखर, पण आवश्यकता असेल त्यावेळी अतिशय मऊ अशा प्रकारचा स्वभाव असलेलं हे नेतृत्व. खरं म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व एखाद्या राज्यामध्ये तयार होण्याकरता खूप वाट पाहावी लागते. पण हे असं आमचं तयार नेतृत्व, ज्यांनी मागच्या काळामध्ये 11 अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये मांडून त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा दिली, उपमुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या कार्यकाळाचा रेकॉर्ड तर केलाच, पण त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये विकसित महाराष्ट्राकरता जो काही पायवा आहे तो पायवा ठेवण्याचं कार्य देखील अजितदादांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणूनच अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल महाराष्ट्राचं हे फार मोठं नुकसान दादांच्या जाण्याने झालेलं आहे. बंधू भगिनींनो, मला अतिशय जवळून दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधात देखील काम केलं, पण वैयक्तिक जिव्हाळा हा कधी कमी झाला नाही आणि त्यातूनच आम्ही एकत्रित आलो. आणि मला ही अपेक्षा होती की किमान पुढचे 15-20 वर्ष तरी आता एकत्रितपणे दादा असतील, मी असेन, शिंदे साहेब असतील, आम्ही या ठिकाणी काम करू. आणि दादांसोबत काम करण्याचा आनंद हा वेगळा होता, कारण दादा हे रोखोक नेतृत्व होतं. मगाशी आपण बघितलं, याचा अनुभव माझ्या सहित सगळ्यांनी घेतला. दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते परमनंट नाही, अशा पद्धतीनं थेट आपल्या सर्वांशी व्यवहार करणारे दादा होते. आणि त्याच वेळी जे संकल्प घेतले आहेत ते संकल्प पूर्ण करण्याकरता कुठल्याही प्रकारची मेहनत करण्याची तयारी ही दादांमध्ये होती. गुणग्राहकता हा दादांचा स्थायी भाव होता. या गुणग्राहकतेतून दादांनी तयार केलेला एक एक प्रकल्प जर आपण बघितला तर मला असं वाटतं की त्या प्रत्येक प्रकल्पाचा प्रत्येक अणुरेणू, त्यातला प्रत्येक कण ही दादांची जी आपली महती आहे, दादांची जी आठवण आहे, ती आठवण आपल्याला सांगतो. कारण या प्रत्येक गोष्टीत दादांनी आपला जीव ओतला. सरकारी काम हे सरकारी कामासारखं नाही, तर सरकारी काम हे सर्वोत्तम दिसलं पाहिजे, या दृष्टीनं दादांनी नेहमी काम केलं. आणि म्हणूनच आज ज्यावेळी दादांच्या संपूर्ण कार्याकडे आपण मागे वळून पाहतो, त्यावेळी या महाराष्ट्राला त्यांनी लावलेली आर्थिक शिस्त ही देखील खऱ्या अर्थानं त्यांनी महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. आज खरं म्हणजे अनेक नवीन कामं दादांनी सुरू केले होते. दादांचे अनेक स्वप्न होते, बारामती करता होते, महाराष्ट्रा करता होते. नीरा करहा हा नदी जोड प्रकल्प, ज्या माध्यमातून बारामतीच्या दुष्काळी भागामध्ये पाणी मिळालं पाहिजे, हा प्रयत्न दादा करत होते. मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे, वहिनींच्या नेतृत्वामध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. या ठिकाणी जनाई सिरसाई बंदिस्त पाईपलाईनचा विषय असेल, करा नदी सुशोभीकरणाचा विषय असेल, बारामती करता बृहत पाणी पुरवठा योजनेचा विषय असेल, शिवसृष्टीचा विषय असेल, बाह्य वळण रस्त्याचा विषय असेल, बारामती नीरा रोडचं चौपदरीकरण असेल, पाटस बारामती रोड करता नवीन भूसंपादन असेल, एक नाही 100 कामं ही दादांनी हातामध्ये घेतली होती. बारामतीला त्यांनी देशातलं एक सुंदर शहर तर केलंच, या संपूर्ण मतदारसंघाला दादांनी एक वेगळं अशा प्रकारचं चित्र निर्माण करून दाखवलं. पण त्याच वेळी त्याच्याही पलीकडे काम करण्याची दादांची इच्छा होती. कॅन्सर हॉस्पिटल असेल, या ठिकाणी त्यांच्यामुळे तयार झालेलं मेडिकल कॉलेज असेल, जिल्हा क्रीडा संकुल असेल, बारामती रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी भुयारी मार्ग असेल, इतके कामं दादांना करायचे होते. पण मला विश्वास आहे
आता त्याच तडफेनं आणि त्याच गुणग्राहकतेनं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात यातलं एक एक काम पूर्ण होईल आणि निश्चितपणे ज्यावेळी ही कामं पूर्ण होतील त्यावेळी स्वर्गातून दादा देखील या कामांना आशीर्वाद देतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी फार जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो, दादांबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये संवेदना आहे, प्रेम आहे आणि विशेषतः ज्याचा वहिनींनी उल्लेख केला, दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला त्यातनं प्रत्येकाला मनातनं असं वाटतं की या अपघाताचं सत्य काय आहे हे बाहेर आलं पाहिजे। मी सभागृहातही सांगितलं, आज देखील या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही। हे सत्य आम्ही बाहेर आणल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, 23 तारीख दादांवर प्रेम दाखवण्याची तारीख आहे। 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख आहे। 23 तारीख दादांच्या प्रती आपल्या मनातली भावना व्यक्त करण्याची तारीख आहे। आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला जर करायच्या असतील तर मतदान रूपी आशीर्वाद हा वहिनींना आणि मतदान रूपी आपली आदरांजली दादांना देण्याची संधी तुम्हाला लाभलेली आहे। आम्ही तर काही बारामतीचे मतदार नाही आहोत, आम्हाला ही संधी नाही आहे, पण तुम्हाला प्रत्येकाला ही संधी आहे। त्यामुळे रेकॉर्ड मतदान झालं पाहिजे। मला याची कल्पना आहे, समोर काही लोक जे उभे आहेत त्यांचा कुठला वजूद नाही आहे, ते सगळी मंडळी, मी त्यांच्यावर कुठली टीका करणार नाही। प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लोक अशा निवडणुकांमध्ये उभे राहतात, पण माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळचा जो विजय आहे हा विजय संपूर्ण भारतामध्ये गाजला पाहिजे, ही विनंती आपल्या सर्वांना करतो। आणि पुन्हा एकदा दादांच्या पावन स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करून मी माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आदरणीय फडणवीस साहेब। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।